नेतृत्व सह्याद्री भैया कदम उमेदवारी अर्ज दाखल करून आलेले आहेत। भैया जिल्हा परिषद कोळकी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। या ठिकाणी आम्ही आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या धनुष्यबाण या चिन्हावरती शिवसेनेतून जिल्हा परिषद कोळकी या गटातून आम्ही फॉर्म भरलेला आहे। आम्ही पूर्ण ताकदीनिशी जनतेच्या आशीर्वादाने आणि खरं तर मला जनतेने या ठिकाणी उभं केले। माझं खरं तर एवढ्या 2-3 दिवसात थोडंसं वातावरण जरा बदलत होतं, परंतु मला जनतेचा आज काल रात्री 3:30 वाजता खूप आग्रह होता की फॉर्म भरलाच पाहिजे, कसल्याही परिस्थितीत आपण जिंकायचंच आहे। आणि कोळकीची जनता, जिल्हा परिषद गटातली जनता ही आदरणीय चिमणराव कदम साहेबांना प्रेम करणारी जनता आहे। एवढ्या वर्ष त्यांनी जे काय काम केले ते घरोघरी पोचलेले आहे, त्यांचं प्रेम घरोघरी पोचलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर आम्ही या ठिकाणी धनुष्यबाणातनं आदरणीय महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे। पंचायत समितीसाठी कोळकी गिरवी गणामधून आणि दुसरा जाधववाडी गणामधून कोणाचे अर्ज दाखल केले आहेत? एक आमचे सस्ते अमोल सस्ते यांचा जाधववाडीतून या ठिकाणी अमोल असेल, त्यांनी एक फॉर्म दाखल केलेला आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर नाळे यांनी कोळकी या पंचायत समितीमधून फॉर्म दाखल केलेला आहे। काय संकल्पना असतील विकासाच्या, काय संकल्पना असतील आपल्या? खरं तर गेले 7 वर्ष किंवा 9 वर्ष किंबहुना या ठिकाणी निवडणुका झाल्या नव्हत्या ह्याचा अर्थ विकासही झाला नाही 9 वर्षात, आणि तो खरं तर या ठिकाणी करणं गरजेचं आहे। बेसिक गोष्टी ज्या काय आहेत, रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा पाण्याची कामं असतील, हे आदरणीय चिमणराव कदम साहेबांच्या काळात झालेली होती। आदरणीय चिमणराव कदम साहेबांच्या काळात 186 पाझर तलाव झाले, फक्त त्यांच्याच काळात झाले। त्याच्यानंतर आता बरंच या ठिकाणी बोलण्यासारखं आहे, पण मला काय सगळी विकास कामं सांगू मी इच्छित नाहीये। त्याच पद्धतीने सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करणार आणि पूर्ण ताकदीनिशी काम करणार। स्वर्गीय चिमणरावजी कदम यांनी स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराजे यांच्या माध्यमातून या ठिकाणी राजकारणात प्रवेश केला होता आणि ताकदीनिशी पुन्हा ते आमदार झाले, मोठी मोठी पदं त्यांनी भूषवली। आज पुन्हा एकदा तुम्ही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करताय। अगदी योग्य बोलला तुम्ही। खरं तर आदरणीय संजू बाबांचं आणि आमच्या कुटुंबाचं सुद्धा, म्हणजे पूर्ण राजे कुटुंबाचं आणि आमच्या कुटुंबाचं पूर्वीपासूनच खूप चांगलं नातं राहिलेले। आदरणीय शिवाजीराजे असतील स्वर्गीय, त्यांनी सुद्धा साहेबांना अगदी स्वतःच्या मुलासारखं या ठिकाणी जपलं। महाराजांनी तर खरं तर खूप जास्ती जपलं, आणि त्याचबरोबर आईचं सुद्धा जे लग्न ठरवलं ते त्यांनीच ठरवलंय साहेबांचं, आणि आईचं लग्न सुद्धा कदम साहेबांचं आणि आईचं लग्न त्यांनीच ठरवलं। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी संजूबाबा असतील किंवा रामराजे महाराज असतील किंवा पिटूबाबा असतील, यांच्याबरोबर आमचं कुटुंब नेहमीच राहील आणि आम्ही एकत्रित लढू। या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य एका तुमच्या भावना काय आहेत? आज जिल्हा परिषदेची उमेदवारी यांनी दाखल केली आहे। आज या ठिकाणी सांगायचं झालं तर फलटण तालुक्यात आणि तो जो काही कोळकी मतदारसंघ आहे त्या सगळ्या भागाचा विकास 1967 सालापासून प्रत्येक विकास कामाच्या भूमिपूजनाला, शाळा घ्या, पाण्याचा प्रश्न घ्या, रस्त्याचा प्रश्न घ्या, लाईटचा प्रश्न घ्या, कसले प्रश्न असले तर कदम साहेबांनी आत्मीयतेने गोरगरिबासाठी केले, हे सर्व जनतेला फलटण तालुक्यात माहीत आहे। असं असताना त्याच प्रेमावर सह्याद्री भायाला लोक भरभरून मतं देऊन निवडून आणतील एवढी माझी खात्री आहे। खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी अमोल सस्ते आहेत, पंचायत समिती जाधववाडी गणातून आहेत। काय भावना आहेत तुमच्या अगदी 1 मिनिटामध्ये? आता फलटण तालुक्यात आजपर्यंत महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो विकास केलाय, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सगळ्या क्षेत्रात विकास केलेला आहे। त्या विकासाला घेऊन आम्ही बरोबर पुढे घेऊन जाण्याचं काम आता करणार आहे इथून पुढे। नक्कीच आपण पाहू शकता मोठ्या समर्थकांच्या ताप्यासह युवा नेतृत्व सह्याद्री भैया कदम यांनी स्वर्गीय चिमणरावजी कदम यांच्या पावलावरती पाऊल ठेवून पुन्हा एकदा राजे कुटुंबियांच्या बरोबर या ठिकाणी त्यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। जिल्हा परिषदेच्या कोळकी गटामधून उमेदवारी अर्ज दाखल करून सर्व समर्थक या ठिकाणी तहसील कार्यालयातून बाहेर पडत आहेत।